तुम्हाला सांगते एक प्रकारे भैया गायकवाड परवडेल आपल्याला बघायला, पण ही इंस्टावरची हा गुणाची बात नाही, कारण की हे दलिंदर कधी गॅसवर बसून डुंगण गरम करतात, आता कधी म्हाताऱ्यासोबत रोमॅन्स करताय. नमस्कार, तर मी कांचन तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. का रे सागर, येतो आणि मला मारायच्या नांदामध्ये इथं दाबून जातो. काय लावलंय ही? अरे आहे तरी कोण तो सागर, ज्याला असली आणि नकली मध्ये फरक समजत नाहीये. हरामी हो बेटा. एका जण त्याला लांबून जरी बघितलं तरी समजेल त्याचे सगळे अवयव नकलीत असतात. एवढा हवसता पुजारी का रे तू? त्या सोन्याने तर लाच सोडलीच आहे, पण तुला तर काही वाटू दे. शुभ्या आणि विशाल तुमचं कधीच बरं होणार नाही. शुभ्या आणि विशाल तुमचं कधीच बरं होणार नाही. तुम्ही मला सोडून गेला, तुमचं कधीच बरं होणार नाही. तुमच्या साथ तो शुभ्या आणि विशालचं तर कधी बरं होणारच नाही. म्हाताऱ्याशी लग्न करून तुझं तरी कुठं बरं झालंय? तो म्हातारा रात्री दिसला तर सकाळी दिसतो का नाही दिसतो याची गॅरंटी नाही. बघ कसा बघतोय, बघतो म्हातारा बघ. अरे अरे हळू जरा, ते तुझे सगळे नकली अवयव खाली येऊन पडतील. समजने वाले को इशारा कॉपी. हे बघ सोन्या, माझ्या मित्राची एक सुद्धा तुझ्या एवढी हौशी नव्हती रे. तर म्हाताऱ्याच्या लाकडं मसनात चालले, तू त्याला आता जेवण बनवायला चाललाय. म्हातारा पण फुल एन्जॉय करून घेतोय, म्हातारा पण सोडत नाहीये. बघा बोलली ना, म्हातारा पण काही कमी नाही. एखाद्याला मूळ व्याज झाल्यावर कसं घरात टुनटुन उड्या मारतो तो माणूस, तसा हा दिवसभर त्या म्हाताऱ्यासमोर टुनटुन उड्या मारत फिरतो. म्हातारा पण म्हणत असेल, जर मला जवानीमध्ये भेटला असता ना, मग सांगितलं असतं याला मी. गजब बेइज्जती है. ये है तेल और ये है चटाई, जहाँ बिछाता हूँ वही हो जाती है मेरी कमाई. कमाई फुकट तरी कोणी जवळ घेईल का तुला? येतील आठवण आली मला. माझे काही मित्र आहेत, लय हवसचे पुजारी आहेत. त्यांना तुझ्याबद्दल सांगते, नक्की येतील तुझ्याकडे. चीटिंग करता है तू, चीटिंग करता है तू. तुला काय वाटतं रे सोन्या, कधीपर्यंत ठीक होशील तू? डोक्यावर पडला होता का तू थोडा? बापरे, उलटी होत आहे. उलटीच आहे ना खरंच ते? समजने वाले को इशारा कॉपी. ठीक आहे, उलटी होते, पण येणार बाळा आहे तरी कोणाचं? सागऱ्याचं का शुभ्याचं का म्हाताऱ्याचं आहे? म्हाताऱ्याचं नसेल म्हणा. कुछ ना कुछ तो गड़बड़ जरूर है. हाय हाय, काय ते ठुमके, तुझे ठुमके बघून गौतमी पाटील सुद्धा नाराज झाले असेल. तुझं असं वागणं बघून लोकांचं आलेलं टिपटिप पाणी पण वापस जायचं. लोक दुष्काळात मरतील हो, पण परत कधी आता टिपटिप पाणी मागणार नाही. चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.